बाप्पा मोरया. हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, आपण परत निघालो आहोत नाईट शिफ्टला. आता कधी संपेल कधी नाही माहित नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत व्लॉग कंटिन्यू राहणार. काळोख बघून तुम्हाला पण कंटाळा आला असेल, तर आतापासून एक ब्लॉग ह्यावेळेस तर निघेल आणि एक ब्लॉग आपण सकाळचे काढू, म्हणजे सेम प्रोसिजर नाही राहणार. मध्येच तुम्हाला जर सुट्टी असेल त्या दिवशी एक बाहेरची राईड करून आणेल. मी विचार करत होतो आता जेव्हा सुट्टी पडेल आपण तेव्हा ठाण्यातल्या तुळजाभवानीमध्ये जाऊन येऊ. खूप दिवस झाले असं बाहेरचा ब्लॉग नाही केलेला आहे. आज मित्रांनो मी रिसॉर्टचा ब्लॉग टाकलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला असेल तर कसा वाटला हे कमेंट करा. आवडला की नाही आवडला, किंवा कसा अजून काय चेंजेस केले पाहिजे, तर हे सगळं तुम्ही मला सांगू शकता. आणि काही ऑप्शन असतील तर ते पण सांगू शकता, की बाबा असं नाही असं ब्लॉग केलं तर जास्त छान म्हणेल. ट्राय करायला आपल्याला काही नाही प्रॉब्लेम. थोडासा अँगल मी पुढे घेतलं की हलते. आता दिसतंय की नक्की अँगल कुठला आहे. कळलं? तर मित्रांनो, पेट्रोल झालेलं आहे भरून आणि रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. आपण लेट आहोत आणि बघूया आज गर्दी कशी भेटते किंवा काय, डिपेंड. जास्त काही पण करून चालणार नाही मित्रांनो, आरामातच गेलेलं परवडेल आपल्याला. तर आज वार आहे मंडे. आज थोडस स्ट्रगल असेल, त्याच्यामुळे मी आत्ताचा ब्लॉग चालू केला. सकाळी कंटाळा करेल त्यापेक्षा आता केलेलं काय वाईट. संत कबीर म्हणून गेलं, कल करे सो आज कर, आज करे सो अब. तर मित्रांनो, अजून आपण ब्लॉगला स्टार्ट नाही केलेली आहे. आपण जरा बुलेटला जाऊ द्या. फडफडे आवाज केलेला आहे त्याने, कुठला चालेल तर लावलेला आहे काय माहिती. फालतू एकदम घाण आवाज, आपल्याला नाही आवडत. तसा थम असला पाहिजे, बीट असली पाहिजे, सगळं इट्स लाईक अ म्युझिक असलं पाहिजे. काय गडगड गडगड फाटक्या ढोलाला वाजवल्यासारखं. तर उद्याला थोडस अँगल चेंज करू आपण. थोडस अँगल चेंज करावं लागेल, जास्त नाही. बघूया. तर मित्रांनो, अजून आपण लाईनला लागले. थोडेसे ट्रॅफिक आहेत, थोडीशी घाई गडबड आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीट परी. तर दररोजच्या
ब्लॉगचं दररोज एक ब्लॉग टाकेन मी, नो वरीज. कारण कसं आहे मित्रांनो, आता खूप खूप जास्त मोठा ब्रेक घेतलाय मी. आता मला नाही वाटत की ब्रेक घ्यावा म्हणून. तर थोडीशी झाकड बंद करूया. आता आवाज येतो हळू बोलतो तर म्हणजे कसं आवाज मला ऍक्च्युली माईक मधून आवाज फटतो आवाज. बघूया जागा चेंज करावी लागेल मायक्रोफोनची. मायक्रोफोन चेंज करावं लागेल असं वाटतंय मला. मोठ्यात लोक बोलतात डोळ्याचा घ्या, डोळ्याचा चांगला असतो वायरवाला माईक. त्याच्यामध्ये आवाजाची काय म्हणतात ते लॅटन्सी नाही येत. म्हणजे आवाज ब्लूटूथ थोडासा लॅटन्सी येते आणि क्लिअर आउट पण होतो थोडासा. त्याच्यामुळे नेहमी वायरवाला घेतल्यावर काय जास्त फरक घेतला जातो. आधीसारख्या बुलेटची सर नाही मित्रांनो. BS3 नंतर बुलेट निघाल्या इतक्या छान नव्हत्या की म्हणजे बुलेट हा दर्जा द्यायला हवा त्यांना. होत्या रॉयल एनफिल्डच्या पण रेग्युलर बाईक सारख्या वाटत होत्या. करतोय एक वाईट अँगल वाला कॅमेरा भेटला पाहिजे फक्त मित्रांनो. दुनिया निकल जायची कधी दुनिया असं म्हणतं. कारण अँगल तर आहे पण कसं आहे मन भरेल असा अँगल नाही भेटत आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे समाधान होईल असा अँगल नाही भेटत आहे. सो थोडस सगळं चालू आहे. येणार एक दिवशी आपल्याकडे पण कॅमेरा येणार नक्कीच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आलेलो आहोत पाहिलेला आहे बुलढाण्यात आल्या. मुंबईमध्ये स्कूटी बेस्ट ऑप्शन आहे. पण मित्रांनो रस्त्याच्या कारणामुळे ऍक्च्युली थोडीशी स्कूटी ऑफरोड भेटली असती तर मजा झाली असती. ऑफरोडिंग मध्ये स्कूटी स्ट्रेंजर थिंग्स 5 मागच्या शॉकअपचा मोड चेंज केलाय तेव्हापासून गाडी जरा अजून स्मूथ झालेली आहे. मीडियम वरती ठेवलेला आहे. आधी काय होता आता ह्याच्या मागून जायचं म्हणजे जनरेटरच्या मागून जे समोरच्या आपल्याला काहीच नाही दिसणार. जाऊया एक अंतर करून. हा ब्रिज क्रॉस झालाय तिथून आपण ओव्हरटेक करू शकतो. ह्या ब्रिजला मला हिंमत नाही ओव्हरटेक करायची. कारण का ओव्हरटेक करता करता मध्येच ओव्हरटेक नव्हतं करत. त्याने ब्रेक मारला त्याच्यामुळे गेम झालेला होता. बाकी तर काहीच नाही. आले की देवाभाव आठवण येतात. जमून जातोय आरामात जाऊ दे. काही घाई नाही मला कामावर जायची. चला चला राया
गाडीला त्रास द्या पण एवढा पण नाही की गाडी जो सोडेल चालत. एक रोड टाकायची राहिली मित्रांनो, आज जाऊन तू टाकतो. तुमचं यावेळेस रेलवरती कमी रिस्पॉन्स आहे, तर मित्रांनो प्लीज रेल्सवरती सुद्धा रिस्पॉन्स आहे, कारण का त्या सुद्धा तेवढंच गरजेचे आहेत जेवढे विषय गरजेचे आहेत. सबस्क्रिप्शन आपलं पाहिजे तेवढं नाही झालं पाहिजे, तर तेही वाढवावं लागेल. बघूया काहीतरी करूया जेणेकरून आपलं सबस्क्रिप्शन वाढते. अरे वेड्या, कुठली गाडी लावलाय काय म्हणते, सिग्नल दिसत नाही काय नाही, आणि त्याच्यावर मित्रांनो भांडरामध्ये आपण पोचलो आहोत. सायरन वाजत नाही, थोड्या गाड्या आहेत. जास्त गर्दी नाही तर काही नाही, मस्त आज असं नवीन भेटल नाही आपल्याला. रेग्युलर तो ब्लॉग आपला चाललाय, तो चालला. आणि त्या ब्लॉगला जास्त रिस्पॉन्स हवा, असाच ब्लॉगला तुम्ही रिस्पॉन्स खूप कमी देता मित्रांनो. तर एखादा लाईक करा आणि जे नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, आणि ज्यांना आवडला असेल त्यांनी त्यांच्या मित्रांना शेअर करून सबस्क्राईब करायला, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि आपला चॅनल ग्रो होईल. तर आपल्या या नवीन जॉईन झालेल्या भावाला थोडीशी हेल्प करा आणि त्याचा चॅनल ग्रो करायला त्याची मदत करा. प्लीज, नाही पण खूप दिवस झाले सांगतो मित्रांनो, तू लाईक करा, पण लाईक तर कोण करायला मागतच नाही.
फक्त येतात चॅनलला व्हिजिट करतात म्हणून एकदम आता मला सांगा 87 सबस्क्रायबर आहेत आणि चॅनलला लाईक 4, 7, 12, 20 असे. मग ते बाकीचे कुठे? चचा थोड़ा भाग दीजिए, फोट शूट करने हो आप. पण चर्चा बाजूला बघायचा तुमच्या हातात आहे सगळं मित्रांनो. नाहीतर मग मजा नाही येणार व्हिडिओ बनवून. दुसरं काही नाही, मग बंद करावं लागेल चॅनल. बाकी काही कसं असतं मित्रांनो, एखादा ब्लॉगर असेल तर त्याचं मोटिवेशन तुम्ही होतात जे त्यांचे सबस्क्रायबर असतात. आणि जर का सबस्क्रायबर एवढे आहेत आणि लाईक तुमचे तेवढे होत आहेत, कमी होत आहेत, तर मग ते अर्धे सबस्क्रायबर तेवढे आहेत त्याच्यातले, म्हणजे ज्यांना काहीच इंटरेस्ट नाही की काय व्हिडिओ बनतोय आणि काय नाही. तर तसं नका करू मित्रांनो. मलाच नाही, दुसरा कोणी युट्यूबर असेल त्याचं पण हेच म्हणणं असतं. तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. जर आवडला असेल कॉन्टेंट तर शेअर करा मित्रांनो. बाकी काही नाही. थोड्याच वेळात आपण पोहोचू आपल्या डेस्टिनी जवळ. थोडस सिरियसनेस वातावरण झालेलं मित्रांनो. कारण काय होतं मित्रांनो, नाही सबस्क्रायबर वाढत आहे, फक्त व्हिडिओज वाढतात. आणि जेवढं मी वाढ करू शकतो नवीन असून सुद्धा तेवढं मी सगळं करतो. पण समोरून रिस्पॉन्स नाही भेटला तर मग निघून जातो मित्रांनो. व्हिडिओ बनवायचा किंवा जिथे जाऊ तिथे शूट करायचा. तर जेवढा तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्याल तेवढंच मला पण व्हिडिओ बनवण्यात मजा येते. आणि तेवढ्या नवीन आयडिया शोधून मी तुमच्यासमोर व्हिडिओ प्रोव्हाइड करत राहील. तर मित्रांनो प्लीज थोडंसं सिरियसनेस त्याच्यावर सुद्धा घ्या. जास्त वाढलं नाही तरी चालतं, पण जेवढे आहेत तेवढ्यानंतर रिस्पॉन्स द्या. बाकी काही नाही. या तर कुठे होतो मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनी जवळ. बाकीचा विषय नंतर. तर तुम्हाला परत सांगतो, ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा. जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि कॉन्टेंट बघून लाईक करा. सॉरी. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि दररोज एक ब्लॉग येणार आहे मित्रांनो. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.